हाय फ्रेंड्स, शिका इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला होता टेन्स नंबर 7, तो म्हणजेच परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आणि आज आपण पाहणार आहोत त्याचा पुढचा टेन्स, तो म्हणजेच टेन्स नंबर 8. आय होप की तुम्ही टेन्स नंबर 7वरती प्रॅक्टिस केली असेल. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल. चला तर पाहूयात आजचा टेन्स नंबर 8. परफेक्ट पास्ट टेन्स. त्यालाच मराठीमध्ये म्हणतात पूर्ण भूतकाळ. ठीक आहे. तर पूर्ण भूतकाळ म्हणजे काय? जेव्हा क्रियापदावरून ती क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली होती असे समजते, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा परफेक्ट पास्ट टेन्स दर्शवतो किंवा असतो. ठीक आहे. काय म्हटलंय? जेव्हा क्रियापदावरून ती क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली होती, जी क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली होती असे समजते, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा परफेक्ट पास्ट टेन्स दर्शवतो. किंवा त्याला आपण असं पण लिहू शकतो, ज्या वाक्याचा शेवट ला प्लस होता ने होतो, तेव्हा ते वाक्य पूर्ण भूतकाळ दर्शवते. ठीक आहे. वाक्याच्या शेवटी ला प्लस होता. चला तर पाहूयात त्याचे काही एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल, गेलेला होता, आलेला होता, केलेला होता, इत्यादी. हे झाले त्याचे एक्झाम्पल्स. पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये आपण त्याचे निगेटिव्ह पण करू शकतो. आता पाहूयात त्याचे फॉर्म्युले. त्याचा पहिला फॉर्म्युला कसा आहे? याचे फॉर्म्युले खूप सिंपल आहेत. याच्यामध्ये कोणताही रूल लागत नाही. पहिला फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. दुसरा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. तिसरा फॉर्म्युला आहे हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. आणि चौथा फॉर्म्युला कसा येईल? हॅड प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. ठीक आहे. याच्यामध्ये आपण फक्त हॅड घेतला आहे, कारण हॅडसाठी कोणताही रूल नाही आहे. देअर इज नो रूल फॉर हॅड. म्हणजे आपण हॅड हा कोणत्याही कर्त्यासाठी वापरू शकतो. आयसाठी झाला, वीसाठी, यूसाठी, हीसाठी, शीसाठी, इटसाठी, देसाठी, प्रत्येक याच्यासाठी आपण हॅड वापरू शकतो. म्हणून इथे कोणताही रूल नाही आहे. आणि याचे एक्झाम्पल पण खूप सिंपल येतील आणि त्याचे फॉर्म्युले पण खूप सिंपल आहेत. ठीक आहे. तर आपण याचे मराठी एक्झाम्पल पाहूयात. मी फक्त एकच एक्झाम्पल घेणार आहे, बाकीचे तुम्हाला होमवर्कला देणार आहे. ठीक आहे. पहिलं घेऊयात. मी
अभ्यास केलेला होता. हे बघा, ला प्लस होता आलं. त्याच्यामध्ये हा सब्जेक्ट आहे आणि हा पूर्ण वर्ब आहे, कारण अभ्यास करणे हा एकच सेंटेन्स आहे, म्हणजे तो वर्ब झाला. याच्या V3 काय येईल? अभ्यास करणे म्हणजे काय? V1 काय येईल त्याचा? स्टडी. V2 काय येईल? स्टडीड. आणि V3 पण काय येईल? स्टडीड. ठीक आहे, आपल्याला घ्यायचं आहे V3. कसं येईल सेंटेन्स? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आय प्लस हॅड प्लस V3 काय आहे? स्टडीड. ठीक आहे, याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाही म्हणून इथं ऑब्जेक्ट येणार नाही. 2 नंबरचा टेन्स काय येईल? मी अभ्यास केलेला नाही होता. आय हॅड नॉट स्टडीड. ठीक आहे, फॉर्म्युल्यानुसार आय हॅड नॉट स्टडीड. हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स. तिसरं सेंटेन्स कसं आहे? मी अभ्यास केलेला होता का? क्वेश्चन मार्क. हॅड आय स्टडीड. आणि चौथा कसा येईल? मी अभ्यास केलेला नाही होता का? क्वेश्चन मार्क. हॅड नॉट आय स्टडीड. किंवा हॅड आय नॉट स्टडीड. दोघांपैकी कोणतं पण चालेल. ओके, हे झालं त्याचं. आय या कर्त्यासाठी मी तुम्हाला होमवर्कला देतो. वी साठी, यू साठी, दे साठी, ही साठी, शी साठी. ठीक आहे, तर पहिलं घ्या होमवर्कसाठी. होमवर्कसाठी पहिले एक्झाम्पल घ्या. आम्ही काहीतरी विसरलेलो होतो. इकडे मी तुम्हाला V3 लिहून देतो. विसरणे म्हणजे काय? V3 काय येईल त्याचा? FORGOTTEN, फॉरगॉटन. दुसरं तू किंवा तुम्ही त्याला मारलं होतं. मारणे म्हणजे काय? बीटन. BEATEN. तिसरा सेंटेन्स काय येईल? आपण घेतला बी साठी, हा झाला यू. ओके, आता आपण घेऊयात शी. तिने तिचे काम संपवलेलं होतं. हे झालं याच्यासाठी, हे याच्यासाठी. संपवणे म्हणजे काय? फिनिश. 4 नंबरचा सेंटेन्स घेऊयात. त्याने पत्र लिहिलेलं होतं. याचा वर्ब काय येईल? लिहिणे. रिटन. WRITEN. पाचवं घेऊयात आपण दे साठी. ते तेथे आलेले होते. येणे म्हणजे काय? कम. हे झाले त्याचे सगळ्यांचे मी तुम्हाला V3 दिलेले आहेत. तुम्हाला या 5 सेंटेन्सवर 4 सेंटेन्स बनवून त्यांची प्रॅक्टिस करायची आहे. याच्यामध्ये हे झाले त्याचे वर्ब.
शेवटचे. तर हे सब्जेक्ट आपण वीसाठी घेतला, यूसाठी घेतला. टीने म्हणजे काय, शी. त्याने म्हणजे ही. ते म्हणजे काय, दे. ठीक आहे. तेथे म्हणजे देअर. ओके. पत्र. तिचे म्हणजे हिज. ओके. तुम्हाला सिम्पल करून दिलेलं आहे, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची. जसे आपण 4 सेंटेन्स बनवले तसे तुम्हाला याच्यावर सेंटेन्स बनवायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूयात टेन्स नंबर 9, परफेक्ट फ्युचर टेन्स. त्यालाच म्हणतो पूर्ण भविष्यकाळ. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला 20 वर्क्स दिलेले आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावरून पण तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा. जर काही अडचण असेल तर व्हिडिओला कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.